सकाळी उठल्या उठल्या मूग डाळ भिजवत टाकली ना तर बाकीची तयारी करीपर्यंत छान अशी भिजून जाते आणि सकाळच्या घाईमध्ये छान अशी 10 मिनिटात ही भाजी होते। ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मूग डाळीतील मेथीची भाजी करायची आहे। एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही सकाळी उठल्यावर लगेच डाळ भिजवायला टाकली ना तर बाकीची तयारी करेपर्यंत डाळ छान भिजते आणि 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। किंवा तुम्हाला 2-3 भाज्या करायच्या असल्या साइड डिश म्हणून सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता। आणि ही भाजी आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता केलेली आहे, त्यामुळे स्वादिष्ट सुद्धा लागते। तर लगेच सुरुवात करू। मूग डाळीतली मेथीची भाजी करण्यासाठी मी इथे मोठे 2 चम्मच मूग डाळ भिजवत ठेवली होती 1 तासासाठी। एक जुडी मेथीची भाजी छान अशी निवडून घेतली आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। मी मेथी जरा मोठ्याच काडीमध्ये बघा अशी निवडून घेतलेली आहे, कवळी काडी आहे त्यामुळे। तर मी हिला ना थोडंसं कापून घेणार आहे। थोडंसंच कापायचं आहे, जास्त बारीक नाही कापायचं, म्हणजे कशी थोडी मोठी आहे ना तर एकाचे 2 होतील असे करून घ्यायचे। तुम्हाला जर कापायची नसेल तर अशी सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशी मोठीच भाजी कापून घेणार आहे मी, जास्त बारीक नाही करणार। सर्व मेथी कापून घेतली। आता लगेच फोडणी करून घेऊ आपण भाजीला। एकदम साधी सिंपल फोडणी असते। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, छान तापून गेला। तेल घालून घेऊ। एक पळी मी तेल घालून घेतलं। तेल छान तापलेलं आहे, जिरं घालून घेऊ। मिरची टाकून घ्यायची आहे। 2 मिरच्या मी अशा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत। थोडीशी मिरची परतवून घेऊ, मोठी जास्त कापलेली आहे म्हणून। मिरचीला हलकेसे डाग पडले। आता लसूण टाकून घेऊ। 7-8 पाकळ्या अशा मी ठेचून घेतलेल्या होत्या, तुम्ही अशा बारीक कापून सुद्धा टाकू शकता। लसूण आणि मिरची छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। लसूण बघा हलकासा असा तांबूस झालेला आहे। लगेच आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे भिजवलेली। मुगाची डाळ घालून घेतली। थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला। हळद आणि गरम मसाला तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल। डाळ थोडीशी परतवली। आता याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊ। मेथीची भाजी टाकून घेतली आणि खूप म्हणजे कढई भरून दिसते आहे, पण ती आहे ना थोड्या वेळात एकदम कमी होऊन जाईल परतल्यानंतर। भाजी परतवून घेतली छान अशी, मीडियम गॅसवरच परतवली, कारण खाली डाळ आणि मिरची करपू नये म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायची आहे। आणि मीठ टाकायची आताच, आपल्याला घाई नाही करायची। थोडीशी अजून हिला कमी होऊ देऊ, थोडीशी शिजू देऊ। याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नाहीये। मेथीच्या ओलाव्याने डाळ सुद्धा शिजून जाते आणि आपण डाळ म्हणजे भिजवत सुद्धा टाकली होती, त्याच्यासाठी लवकर शिजावी म्हणून। 2-3 मिनिटं झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं झालेली आहेत, झाकण उघडून बघू। तर आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीनुसार। थोडंसं कमीच घालायचं चवीपेक्षा, कारण अजून सुद्धा थोडीशी कमी होईल भाजी। मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे ते पण डाळ शिजायला मदत होते। एक 50-60% डाळ शिजलेली आहे। अजून आपण 4-5 मिनिटं झाकण ठेवून देऊ, म्हणजे पूर्णपणे डाळ शिजेल। 5-6 मिनिटं झालेली आहेत। मध्ये मी 2 वेळा चेक करून पाहिलं होतं, म्हणजे मिक्स करून घेतलं होतं। बघा एकदम छान अशी आपली भाजी झालेली आहे, एकदम मस्त सुकी डाळ। बघा डाळ सुद्धा एकदम छान अशी शिजून गेलेली आहे। बघा अशी दाबल्याबरोबर लगेच अशी दाबली जात आहे। मस्त अशी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ, मिक्स करून घेऊ कोथिंबीर। तयार आहे आपली मस्त अशी भाजी। मस्त अशी भाजी झालेली आहे। मस्त गरम गरम खायला घेऊ, भाकरी चपाती सोबत, किंवा असं म्हणजे 2-3 भाज्या आपल्याला करायच्या असतात ना, त्यावेळेस पण ही एक साइड डिश म्हणून केली ना तरी चालते।
तुम्हाला ही मूग डाळ मेथीची एकदम सिंपल अशी भाजी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.